येतोय आवाज? हा येतोय की. कुठून बोलताय आपण? बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यातून बोलताय का? हा बर बर. आणि आपल्याला ट्रॅक्टर कुठला आपल्याकडे? आपल्याकडं 52 HP चा स्वराज 855 आणि हो जय महिंद्राचा बारका 30 HP चा. बर. आणि 855 RPM किती आहे त्याचं? आता एवढं नाही सांगता येणार, पण आता नवीन आतला ट्रॅक्टर घेतलेला आहे. नवीन मध्ये घेतलेला आहे का? हा तरी किती दिवस झालं घेऊन? 3-4 वर्ष झाले त्याला घेऊन. बर आपल्या बर. मग घरच्या शेतीसाठी. 540 पेटी असेल त्याला. 540 PTO आहे. 540 आहे ना? हा बर हा हा. बर बर बर. आणि आपल्याला तुम्हाला ते खोडवा कट आणि नंतर दोन्ही पाहिजे ना एकत्र? हा मग बारक्या ट्रॅक्टरला नाही का मिळत? बारक्या ट्रॅक्टरचं नाही ना ते, आपल्याला कमीत कमी 45 पाहिजे. ते मोठ्याला चालणार, बारक्याला नाही चालत ते. खोडवा कटरन म्हणजे बगला फोडणे आणि ते नाही नाही ते नाही ते नाही. पाचर कुटी बी करणार आणि खुडकी बी जमिनीवर कट करणार. दोन्ही काम एकाच मशीन मध्ये. प्लस तुमचं ताग असेल ते तागाची पण कुट्टी करणार. कपाशी असेल कपाशी चांगल्या प्रकारे कुट्टी करते. ताग डेंच्या कपाशी सगळ्याला चालते. गवत वगैरे वाढलेलं असेल त्याची पण कुट्टी करून टाकते जागेवर. हो. आपली कंपनी कुठे आहे? तर हा ब्रँड जो आहे ना, जर्मन ब्रँड आहे. जगातली सर्वात मोठी कंपनी शेती अवजारातली. त्या कंपनीचा हे मशीन आहे आपलं. आता याच्यातून मला विचार, तुमचं सरी किती फुटी असते? 5 फुटी. म्हणजे सगळ्यात 5 फुट आहेत का 4.5 पण आहेत? नाही आपल्याकडेच आपण स्वतःसाठीच पाहिजे आपल्याला, कारण आपलंच असतं ऊस 10 एकर. बर. नाही हे धंद्याच्या दृष्टिकोनात आता काय झालंय, बुकिंग जे आमच्याकडे चालू झालंय ना, हे सगळे धंद्यावाले शेतकरी आहेत. आणि काय होतं, जरी आज तुम्ही जरी धंदा घरगुती वापरासाठी घेतलं, उद्या धंदा करण्यासारखं तर वेळ आली तर मी शेवटी करणारच आहे धंदा, नाही का? हा करणार, पण आता सरासरी लोक 5 फूट सरीकच वळायला लागलेत ना. हा 4.5 फुटी किंवा 5 फुटी. 5 फुटी किती पट्टा असेल तरी प्रमाण त्याचं? म्हणजे मी स्वतः पाहिला प्रयोग आहे आमचा. 4 वर्षापासून आपण 5 फुटी सरी करतोय. बर. तुम्ही किती ॲव्हरेज करता एकरी? 70-75 निघतंय सुरूला. सुरूला. आणि अडसाली? अडचणी नाहीत लागत आपण. नाही का? बर बर. चांगला ॲव्हरेज करता येईल. 5 फुटी सरीत ॲव्हरेज बी निघतं चांगलं. हो हो. 5 आणि फुटी ऊस सरी कुठला असतो तुमचा? 86-032. आपण रोप लागवड करतो. रोप लागवड करता काय? बर. गन्ना मास्टर? गन्ना मास्टर नाही, आपल्या स्वतःच्या टकोऱ्यानं करायचं. बर. ठिबक आहे पुन्हा त्याला. हा हा. बर बर. चालतंय. देव मशीन काय अडचण नाही. आपलं मशीन जे आहे ते पाचर कुटी बी करते, जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, खुडकी बी जमिनीवर कट करते. आणि वरचा खोडवा झाल्यामुळे काय होते, फुटवा जो फुटतो ना डोळा, तो खालचा डोळा फुटतो. म्हणजे कुठला? जमिनीच्या आतला. पाचर कुट्टीच करून आपण खोडवा कटर करतोच की आम्ही, पहिलं लेबरनं करीत होतो. पण हे तुमचे दोन्ही काम एकत्र होणार ह्याच मशीन मध्ये? एकत्रच एकाच टायमाला दोन्ही कामं होतात ना त्यानं. हो, एकाच टायमाला दोन्ही काम होणार. आणि काय रेट आहे त्याचा? हे आपण त्याची किंमत 2.15 आहे. फायनल तुम्हाला ते 2.5 पर्यंत पडेल ते. असं आहे का? फोटो टाकताय का त्याचे? पाठवतो. तुम्ही आता कुठल्या कलरचं बघितलं? निळ्या कलरचं बघितलंय का? निळ्या कलर मध्ये? निळ्या कलर मधलाच बघितला तुमचा व्हिडिओ. तेच बघितलं. मी दिलं बरं का एक मशीन. हॅलो. बोला ना. बीड मध्ये एक मशीन दिलंय मी आता मागच्या ह्याच्यात. माजलगावला कुठं दिलेलं आहे. माजलगाव पाऊस क्षेत्र मोठे. हो, तिथं कुठं चालत मशीन. ते पण शेतकरी त्यांनी लोकल कंपनीचे मशीन बघितलं होतं. ते 99% त्यांचं फायनल झालं घ्यायचं. सकाळी जाऊन त्यांनी ते मशीन बघून आले, बुकिंग करून आले 10,000 रुपये. आणि 4 वाजता त्यांनी युट्यूबला असं बघितलं, बद्दल टाकलं. आणि त्याच्यानंतर मग युट्यूबला माझ्या नंबरवर फोन केला त्यांनी. आणि त्यांना सांगितलं आपण लोकल ब्रँड मधला आणि आपल्या ब्रँड मधला डिफरन्स काय आहे. हो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी सगळे परत सूत्र फिरवली. मला म्हणले, साहेब मशीन स्टॉकला आहे का? म्हणलं आहे. उद्या येऊ का? म्हणलं या, काय अडचण नाही. बीडवर इथं आले पुण्यात. हो. आणि मशीन घेऊन गेले दुसऱ्या दिवशी लगेच. कारण काय होतंय, पैसे जास्त जातात. आज त्यांनी जी मशीन बुक केलं त्यांना ती 1,80,000 मिळत होतं मशीन. 10-20,000चा फरक करून उपयोग हो. आणि मग त्यांनी माझ्याकडे एवढे पैसे जास्त टाकून तरी बीडवरून ते येत आले मशीन न्यायला. त्याचा तो खर्च वेगळा अजून या जायचा. पण ती शेवटी त्यांना क्वालिटी भेटली. आणि त्यांनी सांगितलं पण, साहेब आपल्या मशीनचे पैसे वसूल झाले, धंदा बी चांगला झाला, भरपूर चांगलं केलं मशीनने काम आपलं. शेजारी हो.
आमच्याच गावात काय होतं माहितीये का, बघा एक गोष्ट सांगू तुम्हाला, कॉम्पिटिशन कुठपर्यंत नाहीये, जोपर्यंत आपल्यासोबत आपला ब्रँड कॉम्पिटिशनला येत ना तोपर्यंत कॉम्पिटिशन नाहीये. तो पण वन मॅन शो आहे तो, किंवा तुमच्या लोकांना शेतकऱ्यांना पर्याय नाहीये. पण जोपर्यंत आपल्यासोबत आपला ब्रँड कॉम्पिटिशनला येत ना तोपर्यंत कॉम्पिटिशन नाहीये. तो पण वन मॅन शो आहे तो, किंवा तुमच्या लोकांना शेतकऱ्यांना पर्याय नाहीये. पण उद्या कसं झालं, समजा तुमच्या मशीन दुसरं कोणी घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिशन तयार होतं. त्यावेळेस तुम्ही नाही आलं तर दुसरा पर्याय असतो. त्यामुळे धंदा हा जो असतो ना, थोडीसा आता काय झालं